शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 2 जून 2026चा व्हिडिओ आहे. श्री गंगाधर जलवा सावरगावी, मुक्काम कोळगाव, पोस्ट चांदोळा, मुखेड नांदेडसाठी लोडिंग चालले. टोटल नारळ आहे 325. त्याचबरोबर व्हरायटी आंबा, त्यामध्ये तोतापुरी, दशेरी, लंगडा, मल्लिका, आम्रपाली, रत्ना, सिंधू ह्या जातीचं पण लोडिंग असणार आहे. त्याचबरोबर साई सरबती लिंबू, जो लिंबू साल पातळ, वर्षभर उत्पादन आणि रस भरपूर असणार आहे, अशा प्रकारचे लोडिंग असणार. तर आता सावरगावे साहेबांचं जे लोडिंग चाललं आहे काकांचं, हे मुक्काम कोळगाव, पोस्ट चांदोळ्यासाठी लोडिंग चाललेलं आहे. मलेशियन ग्रीन डॉर्प जात ही बुटकी जात आहे. लावल्यापासून 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होत्या. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, क्रॉस पॉलिनेशन केरळमधली ही जी जात आहे. बघू शकतो नारळाची साईज, कारण स्वतःचे मदर प्लांट आहेत आणि स्वतः बनवलेले रोप आहेत. तर अशा प्रकारचे मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ जो शाळेसाठी चालतो, ज्याच्यामध्ये 400-450 मिली पाणी, नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी ही बुटकी जात आहे. त्याचबरोबर ह्या नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे 3 नारळ फोडली की 1 किलो खोबरं तयार होतं. वर्षाकाठी आपल्याला ज्यावेळी 350 नारळ हा खोबऱ्यासाठी निघतो, तर सुकं खोबरं म्हटलं तर 3 नारळ फोडले की 1 किलो खोबरं तयार होतं. अशा प्रकारचा हा मलेशियन ग्रीन डॉर्प केरळमधला क्रॉस पॉलिनेशन जातीचा जो व्हिडिओ आहे, हा श्री गंगाधर जलबा सावरगावे काकांचं लोडिंग चाललेलं आहे. रोपं सिलेक्शन करून देतो आहे आपण. खात्रीची रोप, योग्य सल्ला, मार्गदर्शनासाठी चॅनल आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला घर बसल्या व्हिडिओ पाहता येतील. आणि आता नारळ शेती जर म्हटलं तर हे शारपड खारपड दलदलीत जमिनीमध्ये येणारं पीक आहे आणि रोप लावल्यापासून 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होत्या. जो नारळ कुठल्याही जमिनीमध्ये येणारं पीक असल्यामुळं आपल्याला उत्पादनाचा जो भाग आहे त्यामध्ये 20 बाय 20 वरती ही प्लॉटमध्ये लागवड करा. बांधाला आपण 15 फुटाला रोप लावा. अशा प्रकारचं जर नियोजन केलं तर आपल्याला रोप लागवडी, योग्य सल्ला, मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार. आणि शेतकरी बंधूंना रोप लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन मिळणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. त्याचबरोबर नारळ शेती जर म्हटलं तर कुठल्याही जमिनीमध्ये येते. याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर साखराई गावामध्ये श्री पांडुरंग निकम साहेब असतील, ज्यांचे मीठ फुटलेल्या जमिनीमध्ये नारळ शेती आहे. आणि अशा प्रकारे नारळ लागलेली बाग पण आहे त्यांची, बघू शकतोय. त्याचबरोबर आपल्याला कुरुल कामतीमध्ये विष्णुपंत माळी काका असतील, त्यांची मोहोळमध्ये बाग बघता येईल. तसेच मंगळवेढ्यामध्ये सलगर गावात API बनसोडे साहेबांची बाग बघता येईल. त्याचबरोबर अक्कलकोट किनीवाडीमध्ये सूर्यकांत माळी साहेब असतील. धाराशिवमध्ये निती गावामध्ये वैजनाथ माळी साहेब असतील. परी वैजनाथमध्ये कनेरवाडीमध्ये श्री गोवर्धन मुंडे काका. त्याचबरोबर आपली केजमध्ये सोनी जवळामध्ये श्याम ससाने साहेब, त्यांची बाग पाहता येईल. महाराष्ट्रात अशा आपल्याला 700 बाग आहेत. जालन्यामध्ये बाणाजेवाडीमध्ये बाण पाटील साहेब असतील. तीर्थमध्ये अरुण जोशी सर असतील. त्याचबरोबर रोयलागडमध्ये सतीश होलगे पाटील, आंबडमध्ये भालगावमध्ये जोगदन साहेब असतील. त्याचबरोबर वाईमध्ये सुकुंडे काका. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये खडकी, रावणगाव, भिगवणमध्ये संकल्प क्षीरसागर साहेब असतील. चाकणमध्ये कोयाईमध्ये क्षीरसागर साहेब असतील, त्यांची पण बाग आहे. त्याचबरोबर मारुती अनपटवाडी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये RD पाटील असतील. निमजमध्ये धनाजी पाटील असतील. अशा महाराष्ट्रात आपल्या सर्व बागा लागलेल्या आहेत. आणि शेतकरी बंधू हे खात्रीशीर जे रोप आहे हे स्वतः बनवलेलं आहे. बरेच नर्सरीवाले आंध्रमधनं रोपं आणून शेतकरी बंधूंना देतात. बीजी गॅरंटी नसते, कारण ही रोप आपण जे बनवतो आहे, ज्या शेतकरी बंधूंची मी नावं घेतलेली आहेत, व्हिडिओ माझा महाराष्ट्रभर गाजत असतो आहे. तर शेतकरी बंधूंनी ही ज्यावेळी रोपं लावणार आहे आपण, त्यावेळी आपल्याला खात्रीची रोप, योग्य सल्ला, मार्गदर्शन मिळणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी 375 रुपयांनी रोप घरपोच होते. त्याचबरोबर अनुदानला बिल मिळतं. भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना, ह्या सर्व योजनेसाठी आपल्याला अनुदानला बिल मिळतं. अशा प्रकारचे श्री गंगाधर जलबा सावरगावेसह मुक्काम कोळगाव, पोस्ट चांदोळा, मुखेड नांदेडसाठी लोडिंग चाललेलं आहे. याच भागामध्ये आपली हानेगावमध्ये श्री बाळासाहेब देशमुख साहेब यांची मोठे बागायतदार आहेत, त्यांची लागवड झालेली आहे. तर अशा प्रकारची ही रोपं योग्य सल्ला,
मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.